दिवसा नोकरी करून रात्रीच्या वेळी एक्सप्रेस महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका सर्राईत टोळीतील 5 जणांच्या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरित्या वेषांतर करून ताब्यात घेतला आहे। या आरोपींच्या अटकेमुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीसह खालापूर आणि परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी व्यक्त केली आहे। पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील पुणे लेनवर ट्रक चालक गेंदलाल राम गरीब पटेल हा लघुशंका करण्यासाठी पळसपे हायवे पोलीस चौकीच्या 200 मीटर पुढे थांबला होता। यावेळी 5 ते 7 अज्ञात इसमांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केली। तसेच 2 मोबाईल हँडसेट आणि 23,000 रुपये रोख रक्कम चोरी करून नेली होती। याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले। या पथकाने गुन्ह्याच्या तांत्रिक आणि गोपनीय माहितीद्वारे तसेच गुन्ह्यातील फिर्यादी ट्रक चालकाकडे तपास करून आणि वेषांतर करून खालापूर परिसर पिंजून काढला। यावेळी त्यांनी आरोपींना निष्पन्न करून त्यापैकी रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक, रोहिदास सुरेश पवार, आतेश रोहिदास वाघमारे, मनीष काळूराम वाघमारे, शंकर चंदर वाघमारे यांना सापळा लावून शिताफीने अटक केले। दरम्यान या गुन्ह्यातील इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे। अटक आरोपींना 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेले आहे। या आरोपींकडून 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यात 41,000 रुपयांचे 5 मोबाईल फोन आणि 7,000 रोख रकमेचा समावेश आहे। सदर गुन्ह्यातील अटक आरोपी रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक हा सर्राईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात 2, खालापूरमध्ये 2 जबरी, चोरी आणि दरोड्याचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाला आहे। दिनांक 9/9/2024 रोजी चालक फिर्यादी श्री गेंदलाल राम गरीब पटेल हे त्यांची ट्रक घेऊन पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना अमिटी युनिव्हर्सिटी पासून थोडं पुढे आल्यावर मुंबई लेनला ते लघुशंकेला थांबले। त्यावेळेस अंधारात 5 ते 7 आरोपी घेऊन त्यांना पकडलं आणि त्यांना फरफटत रोडवर नेऊन त्यांच्यावरती 2 मोबाईल हँडसेट आणि 23,000 रुपये रोख अशी नगद रक्कम त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन हाताबुक्क्याने चापटाने मारून त्यांच्याकडून जबरीने हिसकून पळून गेले। सदर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। आमचे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील, पोलीस निरीक्षक शंकर आणि त्यांचे डीबीचे अधिकारी एपीआय डीजे आणि पीएसआय हर्षद राजपूत व त्याच्या टीमने सदर ठिकाणच्या ड्रायव्हरने जे वर्णन सांगितलं होतं त्या अनुषंगाने माहिती काढून याच प्रकारचे गुन्हे करणारे कोणी गुन्हेगार आहेत त्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने खालापूर परिसरातील 5 आरोपी त्यांनी 16 तारखेला 16/9/2024 ला ताब्यात घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून। त्यात रोहन उर्फ गुड्डू नाईक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावर यापूर्वी सुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याचे साथीदार रोहिदास पवार, आतेश वाघमारे, मनीष वाघमारे आणि शंकर वाघमारे असे 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यांच्याकडून फिर्यादीकडून जी चोरीत गेलेल्या मोबाईल हँडसेट पैकी एक हँडसेट व रोख 7,000 रुपये असे हस्तगत केलेले आहे। सदर केस दरोड्याची आपण दाखल केलेली आहे आणि इतरही अजून 4 मोबाईल त्यांच्याकडून मिळालेले आहेत। ते मोबाईल अशी चोरीचे असण्याची दाट शक्यता आहे व त्यांचे अजून काही साथीदार आहेत त्याचाही आम्ही शोध घेत आहोत। त्यांचे नावही निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी एका साथीदाराकडे आपल्या चोरीत गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल त्याच्याकडे आहे आणि त्यांनाही लवकरच राऊंड अप करू आणि असे गुन्हे अजून काही केले का त्यांनी त्याची माहिती आता पोलीस कस्टडीत आपण घेत आहोत।